Hello students, we are studying electrostatics. In last session we have studied definition of electrostatics, electric charge, then basic properties of electric charge also we have studied. After that electric field intensity, superposition principle, electric field intensity due to point charge, and types of electric field in which uniform electric field and non-uniform electric field we have covered. Now let's start the electric field in terms of electric potential. Before that, let's revise the electric field intensity. Definition of electric intensity is equal to F by Q0, where Q0 is the test charge which is in electric field of the point charge Q. If Q is the point charge, this charge produces its electric field, and in this electric field Q0 be the test charge, unit positive charge, then this Q charge exerts a force on Q0, and that force per unit magnitude of point charge is electric field intensity. Okay? If we know the distance between these two charges and this charge Q exerts a force on Q0, then this intensity can be taken in terms of 1 upon 4 pi epsilon naught into Q upon R square. These two different forms of the electric field intensity we have seen. Now we have to derive another form of electric field in terms of electric potential. Okay, क्लिअर झालंय? आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी काही स्टडी केली आहे ती F अपॉन Q0 आणि ही 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेअर या दोन फॉर्म मध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्टडी केली आहे. आता आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा एक तिसरा फॉर्म इथे डिराइव्ह करतोय. ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या टर्म मध्ये. ओके, सो लेट्स टेक टू पॅरलल प्लेट्स. Two parallel plates. First plate carries positive charge. Second plate carries negative charge. Let's denote capital A and B. Plate A carries positive charge. Plate B carries negative charge. Okay. Let D be distance between two plates. ओके, दोन प्लेट आपण घेतल्या, दोन पॅरलल प्लेट आहेत. पहिल्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि दोन्ही पॅरलल प्लेट स्मॉल डी एवढ्या डिस्टन्सने सेपरेट झालेत. ओके, आता जर दोन्ही प्लेट मध्ये जी काही इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल किंवा त्या दोन्ही प्लेटला आपण जी इलेक्ट्रिक फील्ड देतोय ती जर आपण ई कन्सिडर केली तर त्या इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट काय होईल? त्या दोन्ही प्लेट मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल क्रिएट होईल. ओके, लेट ई बार बी इलेक्ट्रिक फील्ड. ई बार काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या दोन्ही प्लेटला दिलेली. ई बार बी इलेक्ट्रिक फील्ड गिव्हन टू प्लेट्स and B, then V, let's say capital V, potential between two plates. ओके, ई बार काय केले आपण त्या दोन्ही प्लेटला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली आणि व्ही काय आहे तर दोन्ही प्लेटच्या अक्रॉस तयार झालेलं पोटेन्शियल असेल. पोटेन्शियल बिटवीन टू प्लेट्स. ओके, आता त्या दोन्ही प्लेटच्या मध्ये आपण काय करू, एक चार्ज कन्सिडर करू. लेट Q बी द चार्ज इन बिटवीन टू प्लेट्स. तर आता
ही पॉझिटिव्ह प्लेट त्याच्यावरती त्या क्यू चार्ज वरती काय करणार, ऑब्विसली फोर्स एक्झर्ट करणार, बरोबर आहे. आणि तो फोर्स एक्झर्ट झाल्यामुळं हा क्यू चार्ज काय करेल, त्याची डिस्प्लेसमेंट करेल. दॅट क्यू चार्ज मूव्ह टुवर्ड्स प्लेट मायनस क्यू. तो चार्ज दॅट चार्ज क्यू मूव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह प्लेट. हा निगेटिव्ह प्लेटकडे का जातोय, कारण हा चार्ज आपण क्यू पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केलाय. लेट प्लस क्यू बी द चार्ज इन बिटवीन टू प्लेट्स. लेट प्लस क्यू बी एनी चार्ज बिटवीन प्लेट्स. ही पॉझिटिव्ह प्लेट काय करेल, त्याच्यावरती रिपल्सिव्ह फोर्स अप्लाय करेल, आणि ही निगेटिव्ह प्लेट काय करेल, त्या प्लस क्यू चार्जला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. सो दॅट चार्ज मूव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह प्लेट बी. ओके. आता सपोज तो चार्ज ए प्लेट पासून स्टार्ट झालाय आणि बी पर्यंत तो त्याची डिस्प्लेसमेंट करतोय. तर एवढी डिस्प्लेसमेंट होण्यासाठी त्या चार्जने जे काही वर्क डन केलंय ते आपण घेऊ शकतो. देअरफॉर वर्क डन बाय चार्ज प्लस क्यू इज वर्क डन इज इक्वल टू, आपण काय करतोय, त्या प्लस क्यू चार्जने केलेलं वर्क डन आपण इथं घेतोय. वर्क डन बाय चार्ज प्लस क्यू, आणि वर्क डन आपल्याला माहिती आहे, वर्क डन इज गिवन बाय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन बाय चार्ज प्लस क्यू इज F into D. Why we have taken here F into D? Because F is the force by which that charge, so F is the force experienced by charge plus Q from positive plate. आणि जर तो फोर्स हा F हा फोर्स जर त्या क्यू चार्ज वरती ऍक्ट होतोय, तर तो क्यू चार्ज काय करतो, त्याची डिस्प्लेसमेंट करतोय फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट ए टू निगेटिव्ह प्लेट बी. ओके, हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. पण त्या दोन्ही प्लेटच्या अक्रॉस तयार झालेलं जे काही पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल आपण कॅपिटल व्ही कन्सिडर केले. ओके, तो चार्ज मूव्ह होतोय, तेच पोटेन्शियल त्या चार्जला आहे असं आपण जर कन्सिडर केलं, तर आपण असं पण वर्क डन घेऊ शकतो. बट वर्क डन ड्यू टू पोटेन्शियल इज गिवन बाय W is equal to Q into V. ओके, इक्वेशन सेकंड काय रिप्रेझेंट करते, इट रिप्रेझेंट्स वर्क डन ड्यू टू पोटेन्शियल V. ओके, लेट्स इक्वेट बोथ द इक्वेशंस. 1 आणि 2 ची LHS सेम आहे. सो वी विल गेट QV is equal to F into D, and finally we have to calculate the electric potential, we have to calculate electric field in terms of electric potential. So we can arrange this equation for Q by D is equal to, let's arrange in this way. F by Q is equal to V by D. Okay, but LHS is here, force acted on charge Q. F काय आहे, फोर्स कोणी ऍक्ट केलाय, एक तर या पॉझिटिव्ह चार्जने ऍक्ट केलाय किंवा निगेटिव्ह चार्जने ऍक्ट केलाय. कोणावरती ऍक्ट केलाय, तर क्यू चार्ज वरती ऍक्ट केलाय, ऍक्टेड ऑन चार्ज क्यू. मग डेफिनेशन ऑलरेडी आपण स्टडी केली आहे. फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. So let's substitute E instead of F by Q, and finally we get E is equal to electric potential upon D.
This is the another form of electric field intensity, that is V upon D. Okay, where V is the electric potential between two parallel plates and D is the separation distance between two parallel plates. Clear? हा एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा एक तिसरा फॉर्म आपण इथं डिराईव्ह केलाय.